आणि धक्का लागला तर त्याचा हात कापल्याशिवाय सोडणार नाही असे ठामपणाने सांगणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत ज्या मातेने 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार केला अशा राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आणि उपस्थित मान्यवर मार्गदर्शक मल्हार योद्धा समाजभूषण दीपक भाऊ मोराडे मार्गदर्शक विठ्ठल भाऊ यांना आणि माझ्या समोर बसलेले ग्रामस्थ मंडळी आणि समाज बांधव यांना सर्वप्रथम मी नतमस्तक होतो. आपला विषय आरक्षणाचा 1961 पासून आपली आरक्षणाची लढाई चालू आहे. या लढाईमध्ये अनेक आपल्या युवकांनी बलिदान दिलं. बलिदान देत 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 आज तुमचा 2025 उगवलाय आपल्या डोळ्यासमोर. तरी सुद्धा हे महाराष्ट्र सरकार आपल्या धनगर समाजाला आरक्षण देत नाही. याचं हे सरकार आपल्या समाजाचा किती अंत पाहतय हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. मल्हार मावळे आपल्या या ठिकाणी जमलेत. ज्या वेळेला माझा मेंढपाळ समाज वाड्या वस्त्यांवर दऱ्या खोऱ्यांमध्ये मेंढरा घेऊन जातो, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, त्यावेळेला खरं आरक्षणाची जाणीव आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना येते की आम्हाला जर आज आरक्षण राहिलं असतं कदाचित आम्ही 1 मार्काकडनं मागं राहिलो नसतो, आम्ही त्या मेरिट लिस्ट मध्ये बसलो असतो. एवढा आपला मागासलेला समाज, आपल्या समाजाला आरक्षणाची गरज. 1961 पासून तर 2025 पर्यंत आपलं लढाई चालू आहे. तरी सुद्धा हे सरकार, हे महाराष्ट्र सरकार आपल्याला आरक्षण देत नाही. ही या ठिकाणी शोकांतिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळ आपला आहे. आपण ठामपणाने उभं राहावं. आपण दऱ्याखोऱ्यात जावं. आपल्या समाज बांधवांना सुशिक्षित आहे. आपल्या समाज बांधवांना जनजागृतीच्या माध्यमातून जनजागृती करावं. वाड्यावर जावं, वस्त्यावर जावं आणि आपला बांधव मंगूरच्या दिशेने कसा रवाना होईल यासाठी आपण गेल्या अनेक दिवसापासून आपले मार्गदर्शक दीपक भाऊ मोराडे या ठिकाणी उपाययोजना करतायत. अक्षरशः दीपक भाऊ जामनेर पासून खानदेशाचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून इंदूरपर्यंत, इंदुरातून शहाद्यापर्यंत, शहाद्यातून नंदुरबार जिल्ह्यापर्यंत आज आपल्या ऐकण्यात आले. पण दीपक भाऊ